बघा म्हणे मस्त असा चमचमीत समोसा रगडा. तर हा जो समोसा रगडा आहे ना आमना जळगाव जिल्ह्यामध्ये खूपच फेमस आहे. जळगावनी स्पेशल डिश आहे समोसा रगडा. तर मी हा रगडा कसा बनवला चला ते आपण व्हिडिओला सुरुवात करू. मस्त असा चटपटीत रगड्यासाठी ना आपण पहिले कणिक भिजीसाठी देऊ. तर मी आठ मैदाना यूज न करता कणिक यूज करणं. साधारण मी 1.5 चमचा गहून पीठ लिहिलं. तेनमा टाकस मी चवीपुरता नमक टाकल्यानंतर लगेचच टाकस मी थोडासा ओवा. आता ना आपण कणिकना चांगला मस्त असा घट्टसर डो तयार करलूत. मस्त असा आपला घट्टसर डो रेडी करलीत आम्ही. तुम्ही कणिकना जागावर मैदा पण यूज करा तरी पण चालेल. पण ना गहून पीठना मी भारी समोसा आहे तसे आपलावाला. तर आपले समोसा रगडा करणं आहे त्यामुळे आता येले ना अर्धा तास मी मुराव देस कणिकले. पहिलेच बटाटा उकळायला टाक देईन त्यात कणिक भिजान पहिले. तर बटाटा या मस्त उकडी घेत आपलावाला गरम पाणी काढीसन मी त्याचं थंड पाणी मग थोडंसं भिजायला टाक देतात जेणेकरून आपले साल काढताना चटका लागावणी म्हणून. आता येस ना मला वरली साल काढलेस मी आहेत ना उकडी घेतात. तर मी साल काढीसन येसले मॅच करली जात एक डबामा. आता आपण त्यांसाठी ना मसाला तयार करलूत. मी चालू शेंगदाणा चटणी करलो ती येनमा. तर त्याच भांडामा मी 1 कांडी लसूण टाकी दिली निवडीसणी. त्यांना टाकस मी आता हिरवी मिरची टाकानंतर लगेचच टाके मी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर थोडंसं पाणी आणि आता ना मला ठेचा आपण बनवलूत मिक्सरमा. आपली ग्रेव्ही ही तयार होई. आता आपण मसाला तयार करलूत. कढई गरम करायला ठेवते मी. कढई महिना 2 पळ्या तेल टाकी देस. तेलले आपण चांगलं गरम होऊ देऊ. तेल जे ना ते आपलं चांगलं गरम होई त्यांना टाकस मी आता थोडंसं जिरं चांगलं कडकडी घेते मला लगेचच टाकस मी मोहरी पण चांगली तडतडू देत आपण. मोहरी पण तडतडी घे. आता लगेचच कुचकरीसन कढीपत्ता मी टाक दिला जेणेकरून आहे ना काय करतो झाकला पोरी कढीपत्ता कडी खातच म्हणून थोडंसं 2-3 पाणी मी कुचकरीसन टाक दिला. कढीपत्ता टाकानंतर लगेचच आपण मसाला तयार करलो होता मी टाकी देस ग्रेव्ही. आपली चांगली फ्राय होई त्यांना टाकस मी थोडासा दीपक मसाला एकदम नॉर्मल फ्लेवरसाठी आणि चव पण भारी आहे समोसा असले. चांगलं मिक्स करतो आपण दीपक मसाला टाकीसन. आपला जो मसाला आहे ना तो मस्त फ्राय होई गया. अजून मी कुचकरीसन टाकतेस बटाटा असले. आता लगेचच सगळा बटाटा मी टाकी देतात त्यांना टाकू ते आपण चवीपुरता नमक टाकल्यानंतर आता टाकू त्यांना थोडीशी हळद आणि मिक्स करलूत चांगलं एकजीव करलूत. गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियमच ठेवा ना जास्त फुल करायला नाही. हवी मस्त अशी आपली भाजी तयार. तर मी आता गॅस करस बंद आणि याला थोडंसं थंड होऊ देतात. ते आपली जी कणिक आहे ना ती मस्त मुरायगी तिनं ते छोटा गोळा मी करलेस. छोटा गोळा मी करली त्यात. आता येसले ना लाटीलूत आपण. मी आटे कोळपाट पाटलं लिहिली तर आणि ना गोळाले ना पीठमा बुडायचं नाही. आता ना जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा पद्धत मग आपल्याला लाटणं आहे. मनीवाली पोळी हे लाटायगी त्याला आता आपण मधमा कट करूत. आणि ना मी कसा आकार करस तुम्ही फक्त लक्ष द्या. मधमा कट करीस आणि असा आकार हो बनायलूत समोसाना मस्त असा. मस्त आकार हो आपला तयार होई गया समोसा नाही माते आपण भाजी भरूत. हा जो पूड राहस ना त्याला अलगदपणे दाबी देवानं चिपकी जास्त पूड मस्त. आता येईन मग आपण भाजी भरूत. 1 चम्मच तुमच्याकडे छोटासा चमचा लावाना आणि ना भाजीले मस्त अशी आतपर्यंत जाऊ देवानी एकदम अलगदपणे भाजी ही मस्त भरायगी. आता त्यानं मला तोंड आपण बंद करूत. मस्त हा होई गया आपलावाला पहिला समोसा रेडी. कितला भारी उना ना एकदम मस्त उना. मी तुमले अजून एक करी देखाडच लागला असतं समोसा. आई मध्य भागमा हा जो पुढे ना तो असा वाळा ना बरोबर मध्य भागमा यायला पाहिजे. दुसरा पुढले पण असं वाढीले व्हाणं अलगदपणे आणि ना त्याला असा हातवरलीच आणि मधला जो पुढे तो कणिक ना तो असं दाबीले व्हाणं खालून पण दाबीले व्हाणं जेणेकरून मसाला आपला निघायला नको. आणि ना बरोबर मध्य भागमा आपली ही भाजी भराणी. तुमले सांग का आकार शिकायला लेणं देणं नाही आकार कसा काय ना पण ना स्वाद पाहिजे
नुसतं देखा मग चांगलं राहणार, स्वाद राहणार आणि तेल बी काही उपयोग राहत नाही. त्यामुळे भाजीना मसाला जर भारी राहणार ना तर जे आकार कसा करा आहे ना समोसा असले टेस्ट ना ती एकदम भारी आहे. हा होई घ्या म्हणावला मस्त असा दुसरा समोसा पण रेडी. मी असंच पद्धत मग सगळा समोसा करीलेस. या होई घ्यात म्हणावाला मस्त असं 7 ते 8 समोसा रेडी. तर आता तेल मी पहिलेच गरम करायला ठेवीन तर आणि ना तेल पण एकदम भारी तपी जायले. मी आता गॅसचा फ्लेम जो तेल ठेवतोय फुल कर देईन था आणि आता एकदम कमी कर दिदा जेणेकरून आपला जे समोसा आहेत ना त्या मस्त आतपर्यंत तळे जायला पाहिजे. तुम्हाला जर कोणती बी गोष्ट जर तळणी राहिली ना तर एकदम मीडियम गॅसवर तळा ना हळूवारपणे, जेणेकरून मधमा कच्चा राहायला नको म्हणून. काय वेळेस माहिती का फुल गॅसवर जर तळा आपण काही बी वस्तू तर ते वरून एकदम बैजाच आणि मधमा कच्ची राहायचे असते ना, मुळे मीडियम गॅसवर मी असले मस्त तैलेच समोसा असले लालसर रंग येस तोपर्यंत. तर देखा मस्त गहून पिठना समोसा कितला भारी दिसला ना वाटी बिरणं गहून पिठ नाहीत असं. या होई घेत घेतात असले मी काढलेच बाहेर राहते सगळा समोसा असले मऊ मध्येपर्यंत मस्त असं मऊ जायलेत त्या तयारी जायलेत. तर दुसरी बॅच पण मी सोडी देस आते समोसा तर तयारी घेतात आटलेलेत मी. छोले हरभरा तुमच्याकडे पांढरा वाटाणा बी होती त्या पण लिहितात ना तरी पण चाली. तर इसले मी सकाळला पुगाळायला टाक देईन थात आणि त्याच्यामा टाका मी आता 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकानंतर अर्धा चमची खावाना सोडा, लगेचच चवीपुरता नमक आणि आता टाक देस थोडीशी हळद, जेणेकरून त्यासले रगडाले आपला कलर चांगला व्हायला पाहिजे. आता कुकरनं झाकण करस मी बंद आणि ना गॅसवर ठेवस 5 ते 6 शिट्ट्या काढलेस मी वाला समोसा. देखा मस्त त्या गॅमधमा पण मी एक फोडीसन देखा होता अजिबात कच्चा नाही. आपलं ज्या छोले हरभरा आहेत ना त्या मस्त शिजी घ्यात. जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या मी लिहिलीन त्यात. आता ना चमचा काही तेसले आहेत ना छोलेसले मॅच कर देऊत कथा माता राहण्यात तर काही हरकत नाही. आणि तुमच्याकडे जर ह्या जर हरभरा राहण्यात ना पांढरा वाटाणा बी राहणार तरी पण चाली. तर यसले मी आता चमचा काही कुचकरले जेणेकरून दाटसर आपला जो सार आहे ना ते यावायला पाहिजे. जेवढं मला मॅच करता म्हणून ना तेवढं मी मॅच करली जात छोलेसले. आता ना मी थोडीशी भाजी हे उरायली होती बटाटानी ती पण मिक्स करतेस मी, जेणेकरून पाणी वेगळं आणि सार दाणा वेगळा व्हायला नको. त्यामुळे मी जी समोसासाठी भाजी करली होती ना ती उरायली होती तिला टाकीस आणि आपण मिक्स करली होती चांगलं. चव पण एकदम भारी भारी जास आणि दाटसर पण आपण जसं आपला सारले. आता एनमा टाकस मी थोडीशी चिंच खजूरची चटणी करली होती ती चटणी टाकायची थोडीशी आणि लगेचच टाकस मी थोडंसं चाट मसाला त्याला पण मिक्स कर देऊ. आता लगेचच टाकस मी एक पोडी मॅगी मसाला. आणि मॅगी मसाल्यामुळे काय वेळेस माहिती का आपलं जे सारले ना खूपच चटपटी टेस्ट. आता येईल मी 5 ते 10 मिनटं उकडीलेच गॅसवर. मी गॅस चालू कर दिला आणि येले मी आता जोपर्यंत चांगली उकडी येत नाही तोपर्यंत उकडू देस. आपला जो सार आहे ना तो मस्त उकडी राहणार त्याला तुम्ही चाट पण म्हणू शकतास. तर तेवढा मग मी 2-3 कांदा बारीक चिरली जात आणि कोथिंबीर पण बारीक चिरली ती सारले ना मस्त असा गदक पडी घ्या. आता चला सगळ्या वस्तू तर आपल्या रेडी येतात. मी तुम्हाला बनाडी देखाडस मस्त असा समोसा रगडा पॅटीस आटले वाणं मस्त असा एक समोसा त्याला ना चांगलं कुचकरी लिहावं समोसाले. समोसा मस्त आपला कुचकराई घ्या तेनमा टाकूत आपण रगडा गरमागरम छोलेस ना रगडा इतलं भारी लागस ना. आमना जळगावमध्ये खूपच फेमस आहे समोसा रगडा. चाट पण म्हणू शकतस किंवा समोसा रगडा पण म्हणू शकतस. ते टाकल्यानंतर लगेचच टाकूत आपण चिंच आणि खजूरनी चटणी. तर मी चिंच खजूरनी चटणी ना रेडीच ठेवस करीस आणि थोडीशी चिंच खजूरनी चटणी टाकल्यानंतर बारीक चिरेल कांदा मस्त असा बारीक चिरेल कोथिंबीर आणि लगेचच टाकूत आपण मस्त अशी बारीक शेव. कितलं भारी दिसेल ना तर हाई होई मस्त अशी आपली समोसा रगडा तयार. एकदम मन पण भरी जास पोट पण भरी जास आणि ना जसं बाहेर लागस ना सेम त्यापेक्षा बी खूप भारी लागस. तुम्ही एकदा नक्की बनाडा. आणि तुम्हाला जर अशाच म्हणे रेसिपी आवडत होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.